नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. रत्नाकरने राजश्रीसाठी गुलाब आणलेला असतो ते बघून राजश्री खूपच खुश होते. राजश्री म्हणते की अहो माझ्यासाठी गुलाब, लग्नानंतर हनीमूननंतर पहिल्यांदा तुम्ही माझ्यासाठी गुलाब आणलाय. रत्नाकर राजश्रीला म्हणतो की राजश्री आय लव्ह यू. राजश्री खूपच खुश होते आणि रत्नाकरला मिठी मारते. राजश्री म्हणते की अहो प्रत्येक गोष्ट अशी बोलून दाखवायची गरज नाही आहे हो, आपल्या वागण्या बोलण्यावरूनच आपल्याला खूप गोष्टी समजतात. पण आज हे अचानक कसं काय? तर रत्नाकर म्हणतो की मला राघवकडूनच ही प्रेरणा मिळाली आहे. राजश्री हसायला लागते आणि म्हणते की काय हो तुम्ही पण. रत्नाकर राजश्रीला खाली बसवतो आणि म्हणतो की राजश्री, इतके दिवस मलाही असं वाटायचं की प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची गरज नसते. आपल्या साथीदारावर आपलं किती प्रेम आहे हे प्रत्येक वेळी बोलून दाखवण्याची गरज असते. त्यामुळे आपलं नातं हे नेहमी ताजंतवानं होत असतं. इतकी वर्ष जे करावंसं वाटलं नाही ते आज करावंसं वाटलं. मी आज खूप खुश आहे, तुला मला काहीच सांगावंसं वाटत नाही आहे. राजश्री म्हणते की सेम टू यू. रत्नाकर म्हणतो की खूप बरं वाटलं मला आज. आपल्या मुलांना आनंदात बघून खूप बरं वाटलं, आपल्या मुलांचा संसार मार्गी लागला. तर राजश्री म्हणते की पण संसार मार्गी लावण्यासाठी किती वेळ लावला या दोघांनी. रत्नाकर म्हणतो की त्या बाबतीत राघव तर माझ्यावरच गेलाय. राजश्री हसायला लागते आणि म्हणते की काय हो तुम्ही पण. रत्नाकर म्हणतो की उशिरा का होईना त्यांची गाडी वळणावर आली हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याहूनही जास्त महत्त्वाचं होतं की आपली काळजी आता पूर्ण मिटली आहे. राजश्री म्हणते की हो ना, मनात एक सारखी भीती अशी वाटायची की सिंधू कधी हे घर सोडून निघून जाईल. पण देवाने तर ती काळजीच मिटून टाकली. आता सिंधू हे घर सोडून कुठेही जाणार नाही. रत्नाकर म्हणतो की माझीही तीच इच्छा होती की सिंधूने हे घर सोडून कुठेही जाऊ नये. राजश्री म्हणते की हो ऐका ना, या दोघांचा संसार आता नीट होईल आणि लवकरच आपण आजी आजोबा पण होऊ. मला तर खरंच खूप आनंद होतोय. इकडे राघव आणि सिंधू एकमेकांच्या मिठीत असतात. तर राघव सिंधूला म्हणतो की सिंधू एक गोष्ट सांगू, आज मी खूप खुश आहे. माझ्या आयुष्यातला आज खूप स्पेशल दिवस आहे. मी कदाचित ज्या दिवशी IPS झालं होतं ना त्याहूनही जास्त. थँक्यू सो मच. सिंधू म्हणते की तुम्ही मला लाजवू नका, खरं तर थँक्यू मी तुम्हाला म्हणायला पाहिजे. तुम्ही काय नाही केलं आहे माझ्यासाठी. जे शक्य होतं तेही केलं आणि जे शक्य नव्हतं तेही केलं आहे. राघव सिंधूला म्हणतो की माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे सिंधू, म्हणून तर मी ते केलं. त्यासाठी थँक्यू म्हणायची गरज नाही आहे. राघव सिंधूच्या जवळ येत असतो तेव्हा सिंधू म्हणते की बरं चला आता मी झोपते, सकाळी उद्या लवकर हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ना मला. राघव म्हणतो की का बरं, उद्या काही इव्हेंट आहे का? सिंधू म्हणते की नाही, इव्हेंट वगैरे काही नाही आहे, पण आमचे सिनियर डॉक्टर खूप स्ट्रिक्ट आहेत. डॉक्टर देसाई 1 सेकंद जरी उशीर झाला तरीही ओरडतात. त्यामुळे मी ठरवलं की मी आता लवकरच जाऊन थांबणार आहे. तर इकडे राणी बाहेर आलेली असते आणि ती राघव आणि सिंधूचं बोलणं बाहेरून ऐकत असते. राघव सिंधूला म्हणत असतो की एवढंच ना, मी ड्रॉप करतो तुला उद्या. सिंधू म्हणते की ठीक आहे, गुड नाईट. राघव अचानक सिंधूचा हात पकडतो. राघव सिंधूला म्हणतो की सिंधू, आता तर आपण खरे नवरा बायको आहोत, मग घाबरायची काय गरज आहे. आणि तू विसरलीस कदाचित, काकूला वारस हवा आहे आणि त्याची जबाबदारी आपल्याजवळ आहे. राणीला मात्र हे सर्व ऐकून अजिबात सहन होत नसतं. राघव हळूहळू सिंधूच्या जवळ येत असतो तर राणी तिकडनं निघून गेलेली असते. सिंधू देखील लाजत असते. राघव हळूहळू सिंधूच्या हातातील बांगड्या काढून टाकत असतो. दोघेही एकमेकांकडे बघत असतात. हळूहळू दोघेही एकत्र येत असतात आणि नंतर लाईट्स ऑफ होतात. तर इकडे राणी रुक्मिणीकडे येते आणि म्हणते की मामी अजून तुम्ही झोपला नाहीत. रुक्मिणी म्हणते की आता माझं वय झालंय, कमी झोप लागते. तुझं काय काम होतं सांग. त्यावर राणी म्हणते की मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. रुक्मिणी म्हणते की अगं मग बोल ना. राणी म्हणते की अहो तुम्ही मला म्हणाला होतात ना की जेव्हा आपलं हे घर परत मिळेल, सिंधू डॉक्टर होईल तेव्हा आपण ब्राह्मण भोजन करूयात. त्याचा मुहूर्त उद्याचा निघालाय, तुम्हाला चालेल ना? रुक्मिणी म्हणते की अगं चालेल की, आणि तुम्हाला माहिती आहे ना तयारी तू आणि रेश्माने करायची सगळी. राणी म्हणते की हो, मी तेच विचारण्यासाठी आली आहे, म्हणजे कुठलं कडधान्य भिजत टाकायचं असेल तर तेही टाकते. रुक्मिणी म्हणते की आता हे सगळं मला विचारायचं नाही, हे सगळं सिंधूलाच विचारायचं. ही तिची जबाबदारी आहे आणि हे सर्व तिलाच विचारायचं आहे. तिला कल्पना दिली आहेस ना तू ब्राह्मण भोजनाची? तर राणी म्हणते की हो, मी तिला सांगितलं होतं आणि कदाचित राजश्री मामीने देखील तिला कल्पना दिली असेल. मी एक काम करू का, तिला जाऊन सांगून येऊ? रुक्मिणी म्हणते की अगं इतका उशीर झालाय, नको जाऊ, उद्या सांग. राणी म्हणते की ठीक आहे, आता तुम्ही आराम करा, तुम्हालाही खूप दगदग झाली आहे. गुड नाईट म्हणून राणी तिथून निघून जाते. राणी मनात विचार करत असते की सिंधू, आता काहीही झालं तरी उद्याच्या ब्राह्मण भोजनाबद्दल मी तुला काहीही कळू देणार नाही. उद्या तू सगळ्यांसमोर तोंडावर पडणार आहेस आणि मामींचा ओरडा खाणार आहेस, त्यासाठी तयार राहा.
तर इकडे सर्वजण पूजेची तयारी करत असतात, भाजी वगैरे निवडत असतात. तेवढ्यात सिंधू तयार होऊन येते आणि सिंधू राजश्रीला म्हणते की आई मी जाते, मला खूप उशीर झालाय, संध्याकाळी आल्यावर मी सगळा स्वयंपाक करून टाकेल. अशी म्हणते की अगं पण आज. त्यावर ऋतुजा म्हणते की याला म्हणतात वराती मागूनचं घोडं. म्हणजे पूजेच्या दिवशी उशिरा उगवायचं आणि सगळं मीच केलंय असं दाखवायचं. सिंधू म्हणते की पूजेच्या दिवशी. त्यावर राणी म्हणते की आता किती निरागस असल्यासारखं दाखवते, जसं काही हिला काही माहीतच नाही. हिला तर फक्त कौतुक करून घ्यायला हवं, कामं तर अजिबातच नको. ऋतुजा म्हणते की अगदी बरोबर आहे राणी तुझं. पण हे सर्व वहिनी साहेबांना माहीत असून सुद्धा सगळी घराची जबाबदारी सिंधूवर दिली आहे. काय गं सिंधू, असं आता कसं सांभाळणार आहेस घर? सिंधू म्हणते की तुम्ही सर्वजण काय बोलताय, मला काहीच कळत नाही. कसली पूजा? रेश्मा म्हणते की अगं असं काय करतेस तू, तुला माहीत नाही का आज घरामध्ये ब्राह्मण भोजन आहे ते? त्याचीच तयारी तर सुरू आहे. सिंधू विचारते की हे सर्व कधी ठरलं? कोणीच मला का नाही सांगितलं? राजश्री म्हणते की अगं हो, खरं तर मीच तुला सांगणार होते, पण कामाच्या गडबडीत विसरून गेले. सिंधू म्हणते की मग दुसरं कोणीतरी सांगायचं, मधुताई, रेश्मा यांनी कोणी सांगायचं ना. मला सांगितल्याशिवाय कसं करणार, एक मेसेज तरी टाकून द्यायचा. रुक्मिणी तेवढा तिथे येते आणि म्हणते की काय गप्पा कसल्या चाललाय, पूजेची तयारी करायची आहे ना. तुझ्या म्हणते की दुसरं काय करणार, सिंधू असल्यावर आपण काय करू शकतो, वाद. तिच्या लाडक्या सुनेला पूजेला थांबायचंच नाहीये, तिला जायचंय. आणि ती असं म्हणते की तिला ब्राह्मण भोजन आणि पूजेबद्दल काही माहीतच नव्हतं. आता तिच्यासाठी ब्राह्मण भोजन चाललंय आणि तीच नसणार. आता तुम्हीच बघा काय ते करायचं. राणी म्हणते की हो मामी, मी ज्या सुनेवर घराची जबाबदारी सोपवली आहे त्या सुनेला माहीतच नाही आहे घरात काय आहे आणि काय नाही. म्हणजे आज घरात एवढे सगळे लोक येणार आहे, त्यांचं जेवण बनवायचं आहे आणि ही चालली आहे भटकायला. सिंधू म्हणते की मधुताई भटकायला? तर रुक्मिणी म्हणते की एक मिनिट, हे सगळं काय चाललंय? सिंधू, मी तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे आणि तू अशी वागणार आहेस का? सिंधू म्हणते की काकू देवाशपथ मला माहीत नव्हतं की आज आपल्या घरी पूजा आहे. मला जर माहीत असतं तर सगळी काय तयारी करून निघाली असते. रुक्मिणी म्हणते की आपण गृहीत धरूयात का तुला ब्राह्मण भोजन आणि पूजेबद्दल काहीच माहीत नव्हतं, पण आता कळलंय ना. मग आता तू कामाला लाग ना, मी तुझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली आहेस, आता तू मला तोंडघाशी पाडणार आहेस का? हो, तितक्यात तिथे येतो. सिंधू म्हणते की काकू सो सॉरी, पण मला आज खरंच नाही थांबता येणार आहे, मला आता जावं लागेल. मला जर आधीच माहीत असतं तर सगळी कामं उरकून मी निघाले असते. आणि म्हणते की सिंधू अगं असं काय करतेस, मी तुला काल रात्रीच सगळं सांगितलं ना. तेवढ्यातच राघव म्हणतो की खोटं बोलतीयस तू मधू, काल जेव्हा तुमच्या दोघींचं बोलणं सुरू होतं तेव्हा मी तिथेच होतो, तू सिंधूला असं काहीही सांगितलेलं नाही आहे. तर तू सांगितलं असतं तर सिंधूने अकॉर्डिंगली प्लॅन पण केलं असतं. आणि म्हणते की राघव असं काय करतोयस तू, यायच्या आधीच मी सिंधूला सगळं काही सांगितलं होतं. सिंधू हो ना. त्यावर सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही मला काहीच सांगितलं नव्हतं, प्लीज खोटं बोलू नका. आणि म्हणते की सिंधू अगं पूजेची तयारी वगैरे झाल्यावर मग जा ना, एवढं काय महत्त्वाचं काम आहे तुझं? राघव म्हणतो की आमचं काम आहे काकू, ॲक्च्युली मीच तिला घेऊन चाललो आहे, आमच्या मॅरेज सर्टिफिकेटचं काम आहे. काय आहे ना, आमच्या सगळ्या डॉक्युमेंटवर आमचं लग्न झालं आहे, हे स्टेटस अजून नीट झालं नाही आहे ना. आणि त्यांनी नेमकी आजचीच तारीख दिली आहे आणि आज जर नाही गेलो तर उगाच काम अडकून राहील. म्हणूनच मला आत्ता सिंधूला इथून घेऊन जाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि डोंट वरी, आम्ही जातो आणि जेवणाच्या वेळेला परत येतो, आई आहे तशी मॅनेज करायला. आई तू आम्ही येईपर्यंत इथं मॅनेज करशील ना प्लीज. राजश्री म्हणते की हो ठीक आहे या. तर रुक्मिणी म्हणते की जा मग, तुझंच महत्त्वाचं काम आहे म्हटल्यावर मी पण काही बोलू शकणार नाही. जा, काम करा आणि वेळेवर लवकर या. राघव म्हणतो की हो काकू, थँक्यू सो मच. राघव खरं तर सगळं खोटं बोललेला असतो, त्यामुळे सिंधू म्हणत असते की राघव सर अहो पण. तर राघव म्हणत असतो की हो माहिती आहे, चल आपल्याला उशीर होतोय. राघव सिंधूला घेऊन तिथून निघून जातो. तर इकडे सिंधू राघवला विचारते की राघव सर आपण खोटं का बोललोय? तर हे अजिबात आवडले नाही. राघव म्हणतो की तुझ्यासाठीच बोललो ना, तुला हॉस्पिटलमध्ये लवकर पोहोचायचं होतं. सिंधू म्हणते की अहो पण खोटं बोलायची काय गरज होती, काकू काय उगाच थांबवत होत्या का आपल्याला? आपण जर त्यांना नीट समजावलं असतं आणि मग निघालो असतो ना. राघव म्हणतो की सिरियसली तुला खरंच असं वाटतं का काकूने आपलं ऐकलं असतं? आणि बघितलंस ना की मधू तिला कसं मॅनिक्युलेट करत होती. सिंधू म्हणते की ते काहीही असू दे, मला खोटं बोलणं अजिबात आवडत नाही. राघव म्हणतो की ओके आय एम सॉरी, मला माफ कर, यापुढे मी असं कधीही करणार नाही. सिंधू हे बघ, आज तुझ्या इंटर्नशिपचा पहिला दिवस आहे, अशी चिडचिड करत जाणार आहेस का तू? नाहीतर आपण जितकी मेहनत केली आहे ना ती सगळी पाण्यात जाईल. सिंधू म्हणते की ठीक आहे, पण पुढच्या वेळेपासून असं नाही करायचं. आणि मग सिंधू आणि राघव तिथून निघतात. तर इकडे राणी रुक्मिणीला म्हणत असते की बघितलंत मामी, राघव सिंधूला किती सपोर्ट करतोय. आता तर राघव कोणाचंच ऐकणार नाही आणि सिंधूही कोणाचं ऐकणार नाही. राघव सिंधूचा उदो उदो करत राहणार आणि आता सिंधू अशीच शेफारणार. ऋतुजा म्हणते की हो ना, आणि त्याचं प्रात्यक्षिक तर तिने आत्ताच दाखवलं, एका कामाला सुद्धा हात लावत नाही ही बया.
ती घर सांभाळायला चालली मोठी शहाणी. रुक्मिणी म्हणते की ऋतुजा, या घराची जबाबदारी मी सिंधूवर टाकली आहे. मला माहिती आहे की हे तुला अजिबात आवडलं नाही आहे, म्हणून काय उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. हे वागणं काय तुझं मी खपवून घेणार नाही. आणि म्हणते की खरं तर मामी, मलाही ऋतुजा काकूंचं बरोबर वाटतंय. मला असं वाटतंय की तुम्ही सिंधूच्या हाती सत्ता देऊन खूप मोठी चूक केली आहे. म्हणजे पहा ना, राघव असा कधीच वागला नव्हता, आता सिंधूमुळे तो हाताबाहेर जायला लागलाय. राजश्री म्हणते की बस पुरे, राघवने आता सांगितलं ना महत्त्वाचं काम आहे म्हणून तो सिंधूला घेऊन गेलाय. माझा राघववर पूर्ण विश्वास आहे. महत्त्वाचं काम असल्याशिवाय तो बाहेर जाणार नाही. आणि तुझ्या मनात काय चाललंय ना हे मला व्यवस्थित कळतंय. कामं करून घे. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे रुक्मिणी म्हणत असते की इतका महत्त्वाचा दिवस होता आणि सिंधू वेळेवर घरी आली नाही. राणी म्हणते की मामी, तुम्ही तिला अधिकार दिलेत ना म्हणून स्वतःची मनमानी करते ती. एवढ्यातच सिंधू तिथे येते. तेव्हा रुक्मिणी विचारते की एवढा उशीर का झाला. सिंधू म्हणते की काकू सॉरी, मला उशीर झाला पण तो होणारच. रुक्मिणी म्हणते की जाताना राघव स्पष्टपणे सांगून गेला होता ना की तुम्ही वेळेमध्ये जेवायला येणार घरी. काय झालं. त्यावर सिंधू सांगते की राघव सर खोटं बोलले तुमच्याशी. तेव्हा राघवसुद्धा सिंधूच्या मागे उभा असतो. तर मित्रांनो, असेच लग्नाची बेडी या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.